हरे कृष्ण हरे हरे जय जय राम। शरणागत दिना चरणी रत करुण दृष्टिनि हरे कृष्ण हरे जय जय राम। जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि। जय रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, जय रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, वसणाऱ्या जी कृष्णा तिरीच्या वसणा। जे रे औदुंबरी बसणाऱ्या, औदुंबरी बसणाऱ्या कृष्णा तिरीच्या काषायांबर घेणाऱ्या येरी काषायांबर घेणाऱ्या, येरी पायी खडावा, पायी खडावा, येरी पायी खडावा घालणाऱ्या भस्मोधूलन करणाऱ्या, करणाऱ्या जेरे दंडक मंडलू घेणाऱ्या, दंडक मंडलू घेणाऱ्या जेरे कृष्णा तिरीच्या वसणा। स्वभक्त संगे असणाऱ्या, जेरे भक्ताभिषित करणाऱ्या, स्मरता स्मरता ये रे स्मरता स्मरता ये स्मरता दर्शन, ये स्मरता दर्शन देणाऱ्या, ये रे स्मरता
स्मरता ये रे स्मरता स्मरता ये स्मरता ये स्मरता 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 मिटता 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 ये रे स्मरता
सदा 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 संतापाशी जावे गंधर्व संतापाशी जावे संता सदा संतापाशी जावे सदा संतापाशी संतापाशी जावे सदा संतापाशी जावे सदा संतापाशी जावे वासुदेव म्हणे
श्री गुरुदेव दत्त। ओम नमः प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानैकमूर्तये निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्तये नमः। निधये सर्वविद्यानां भिषजे भवरोगिणां गुरवे सर्व लोकानां दक्षिणामूर्तये नमः। भगवत पूज्य पादाय सच्चिदानंद रूपिणे नमो माधवनाथाय नमस्तेस्तु सहस्रशः। नमः श्री वासुदेवाय यतये सर्वसाक्षिणे मोहध्वांत विनाशाय सच्चिदानंद रूपिणे परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की। श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम सद्गुरु श्री माधवनाथ स्वामी महाराज की। नमः पार्वती पते। 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 हर घर महादेव। भक्तवत्सल भक्ताभिमानी अनंत कोटी ब्रह्मांड नायक परम प्रेम स्वरूप पतितोद्धारक दीनवत्सल प्रणतपाळ अनंत कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अघटित घटना पटीयसी। संतांचे संत गुरूंचे गुरु देवांचे देव योग्यांचे योगी असे भगवान श्री दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ज्या कृष्णाकाठी औदुंबरा तळवटी मनोहर पादुकांच्या स्वरूपात आहेत त्या भवतारक गुरुचरणांना नमस्कार करून मातृपितृ आचार्य देव देश धर्म संत गुरु परमात्म्याच्या कृपेनं महाराजच आपल्याकडून श्रवण आणि कीर्तन भक्ती करवून घेत आहेत। आपण सर्व भगवत भक्त श्रोते आमचे उत्तम साथीदार सगळ्यांना नमस्कार करू आणि संतांच्या राहण्यानं पवित्र झालेल्या या कणाकणातल्या शिवरूपाला नमस्कार करून ज्यांच्यामुळे आमचं जीवन आहे कीर्तन आहे असे परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती त्यांना वाडीकर थोरले स्वामी महाराज गुरुवारच्या दिवशी ज्यांच्यामुळे दत्तात्रयांचं आपल्याला काही भजन गायला मिळतं कीर्तन करायला मिळतं ज्या जन्मामुळे भगवत भक्ती मिळते त्या माता पिता ती राजधानी नरसोबाची वाडी ही भूमी कीर्तन साधन ताल स्वर नाद ब्रह्म शब्द ब्रह्म संतांचे अभंग ग्रंथ
देवाच्या दयाळूपणानं गुरूंच्याकडून काही साधन मिळणं आणि ते भक्ती स्वरूपात परमात्म्यानं सेवा करून घेणं, हे सगळं एका जन्मात अनुकूल मिळणं फार कठीण आहे. पण ज्यांना मिळालं ते महाभाग्यवान. भगवान शिवांच्या पासून दत्तात्रेयांच्या उपासनेनं, मत्स्येंद्रनाथांच्या पासून ज्ञानेश्वर महाराजांच्या पर्यंत आणि तिथून परमसद्गुरू माधवनाथ महाराजांच्या चरणी या आयुष्यात कीर्तनाला उभं राहणं ही वाडीच्या महाराजांची कृपा आणि आई वडील गुरूंची. नाहीतर कामक्रोधादी विकारांच्या जंजाळामध्ये भगवंताबद्दल असाय आणि तसाय बोलायचा अधिकार कुठला हो? जन्म घेणे तरी वासनेचे अंगी. संतांनी सगळं कठीण आहे ते सोपं करून सांगितलं बोली भाषेत. आपल्याला अर्थ कळावा म्हणून ते तुमच्या आमच्या अवतीभोवती जन्म घेतात. जन्म घेणं म्हणजे तसं फार चांगलं नाही आहे. आम्ही पेढे वाटतो, पण मृत्यू सुद्धा तसाच आहे. शुभ अशुभ काही नाही. पण आम्ही जन्माला गोड म्हणतो, मृत्यूला कडू म्हणतो. म्हणून काही ठिकाणी पद्धत आहे, मृत्यू झाला की शेजार पाजारचे चहा वगैरे देतात, त्यात दूध घालत नाहीत. शासनानं ती जाहिरात सुद्धा करताना सिम्बॉल लोगो वापरला की नाही, जन्म मृत्यू, पण ती एकच आहे. पण जन्माची सरळ आणि मृत्यूची उलटी. तेवढ्यातून दाखवायचं असतं की जन्म म्हणजे सुरुवात, अथ मृत्यू म्हणजे इति. पण संतांच्या पायी गेल्यानंतर मृत्यू अशुभ वाटत नाही, अभद्र वाटत नाही. त्यांचा स्पर्श झाला की मृत्यू सर्वांग सोहळा. प्रकृतीनुसार सगळे शुद्ध आहे, त्यामध्ये परमात्म्याची उपासना भक्ती मिसळली की त्याचा प्रसाद होतो. पाणी पाणी आहे, पण पाण्यामध्ये महाराजांच्या पादुकांना स्नान घालून एक थेंब घातला की त्या पाण्याचं तीर्थ होतं. भक्ती अन्नामध्ये शिरली की त्याचा नैवेद्य प्रसाद होतो. भक्ती शब्दामध्ये शिरली की त्याचा ग्रंथ तयार होतो. शब्दांच्या बरोबर ती नादात आणि स्वरात घुसली की त्याचं भजन कीर्तन संकीर्तन तयार होतं, अभंग ओवी तयार होते. भक्ती राखेमध्ये घुसली की त्याचा अंगारा विभूती प्रसाद तयार होतो. महाराजांच्या समाधीवरती चरणांच्यावरती पडलेलं फूल आम्ही विकत आणलेल्या बाजारातल्या फळावर ठेवलं की त्याचा प्रसाद होतो. बाकीच्यांचं जर असं भक्ती शिरल्यानंतर होतं, मग ज्याला वाणी दिली, मन दिलं, बुद्धी दिली, साधना म्हणजे काय, उपासना म्हणजे काय, कुंडलिनी म्हणजे काय, नाम म्हणजे काय, योग म्हणजे काय, निर्गुण म्हणजे काय, सगुण म्हणजे काय, उद्धार म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, विष्णुपद म्हणजे काय, हे सगळं ज्याला कळतं, त्या तेज बुद्धी असलेल्या माणसाच्या जीवनात जर भक्ती शिरली तर त्याचा हरिभक्त होणार नाही का? प्रकृती विकृती आणि संस्कृती ही सत्व रज तम गुणानं आहे. गुण प्रवृद्धा विषय प्रबाला. एकाच आई वडिलांच्या पोटी आलेली मुलं, पण प्रत्येकाला सगळं एकच आवडेल असं नाही. कोणाला तिखट आवडतं, कोणाला गोड आवडतं. गुणकर्म विभागशः एकाच कुटुंबात येतात, पण कोणाला पांढरा रंग आवडतो, कोणाला भगवा आवडतो, कोणाला हिरवा आवडतो. एकाच मातीत जन्माला येतात, पण कोणाला गाळलेल्या जागा भरा, यादी मोठी होईल. बघताना सगळ्यांना एकच पाहिजे. नदी दोन्ही तीरावरती जर दोन दोन धर्माचे लोक राहत असतील तर यांना गोड पाणी देते आणि त्यांना पाकिस्तानला काही सिंधू कडू पाणी देते.
भारतातल्या लोकांना प्राणवायू ऑक्सिजन लागतो आणि तिकडे काय वेगळा लागतो. संगीताच्या भाषेत बोलायचं तर भारतामध्ये देश रागाचे स्वर घेतले, हिंदू असो मुस्लिम असो घेतले, हे स्वर पाकिस्तानात गेल्यावर बदलतात का? पृथ्वीवरती आंब्याच्या झाडाला पाऊस पाडतो आणि भिजवून चांगली गोड फळं येतात वैशाखामध्ये. ईश्वरस्तु पर्जन्यवत द्रष्टव्य हा आचार्यांचं ब्रह्मसूत्र आहे. पावसाप्रमाणे पडणं त्याला माहिती आहे हो. मग तो कारलं कडू आहे म्हणून त्याला कोरडं ठेवतो आणि आंब्यालाच भिजवतो का? वृक्षाला आम्ही पाणी घालणाऱ्याला सुद्धा गोड फळं देतो आणि कुऱ्हाड चालवणाऱ्याला सुद्धा गोड फळं देतो, थंड छाया देतो. तसे संत वृक्षासारखे, जळासारखे. पंचमहाभूत म्हणजेच भगवान विष्णू आहे आणि त्यांच्यापासून निर्माण झालेलं एकच आहे. पृथ्वीवरती सगळं एक आहे, पण माणसानं रेषा मारून ठेवल्या, इकडून आमचं तिकडून तुमचं. तुकाराम महाराज म्हणाले, अरे किती ठिकाणी भेद करणार. वैष्णव म्हणून तुम्ही जर कपाळावर काही लावलंय ना तर सगळ्यात अपवित्र अमंगळ गोष्ट आहे. भेदाभेद भ्रम अमंगळ. सांगण्याचं कारण, चांगल्या आई वडिलांच्याकडून, संत गुरूंच्याकडून परमेश्वराच्या बाबतीत जे काही पाहिजे ते सगळं अनुकूल. भगवान श्रीहरीच एकदा म्हणाले, त्यांच्यासाठी म्हणून श्लोक असतात, पण भगवंतानी श्लोक लिहिला. काय दिलंय मी तुम्हाला मनुष्याला? भगवान म्हणाले, इतकं सगळं अनुकूल दिलंय तरी काही माणसं कल्याण करून घेत नाहीत, म्हणजे आत्महत्या करतात नरदेहाला येऊन. संत एकनाथ महाराज म्हणाले, हा नरदेह काय काय करू शकतो? नरदेह परम पावन, जे भक्ती ज्ञानाचे आयतन, जेणे साधे ब्रह्मज्ञान, धन्य धन्य नरदेह. नाथांनी सांगितलं हा मनुष्याचा देह काय काय करू शकतो. भगवान म्हणाले, त्याकरता मी काय काय दिलं. नृदेहमाद्यम सुलभम सुदुर्लभम, प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम, मायानुकूलेन नभस्वतीरितम, पुमान भवाब्धिन्न तरेत्स आत्मा. गोपाल कृष्ण भगवान की. पहिलं दिलं म्हणजे नृदेहम आद्यम. आपल्याला शास्त्र माहिती आहे, श्रवण करून वाचन करून, की 84 लक्ष जीव आहेत. त्याच्यामध्ये पाप पुण्य समे कृत्वा नरयोनिषु जायते. आज आम्ही नरदेहात आलो म्हणजे तराजू समान झाला पाप पुण्याचा, म्हणून माणूस व्हायला मिळालं. एका एका योनी कोटी कोटी फेरा, नृदेहाचा वारा लागत असे. माणूस व्हायला मिळाल्यानंतर त्याची आम्हालाच माहिती नाही माणूस काय करू शकतो. देहाच्या बुद्धीनं फक्त आपल्याला जीवनावश्यक वस्तू यांचा संग्रह म्हणजे संसार प्रपंच वाटतो. थोडा वेळ डोळे मिटून विचार करूया. डोळे मिटले की दिसायचं थांबतं आणि सुईमध्ये दोरा व्हायचं तर ते एक करावं लागतं का नाही, मग जातं आत. तसं मन एकाग्र होतं. म्हणून डोळे मिटले की विचार होतात आणि ते एक होतात. पण डोळे मिटलेले लगेच उघडा बरं का, नाहीतर 8 वाजता मला भैरवी बरोबर भोपाळी गावी लागेल. उठा, झोप लागायची चांगली हो. माझ्या देहावरती आणि माझ्या घरामध्ये ज्याच्याकरता मी जास्त वेळ दिला, कष्ट घेतले, बुद्धीनं ताण दिला, गुगलवर सर्च केलं, ॲमेझॉनवर बघितलं, फ्लिपकार्टवर बघितलं, झोमॅटोवरती बघितलं, आणि ज्या ज्या वस्तूंचा संग्रह जन्माला आल्यापासून करतो, कपडे, खाणं पिणं, घरातल्या वस्तू, त्या सगळ्यावरती एक्सपायरी डेट आहे. 3 महिन्याच्यात वापरा.
वापरणाऱ्याच्यावर सुद्धा एक्सपायरी डेट लिहिली आहे. ती माधवनाथ महाराजांना माहिती आहे. आमच्या कपाळावर सुद्धा आहे एक्सपायरी डेट. माहिती नाही म्हणून चालली आहे मजा. हो, काळ दे हासी आला से खाऊ, हा इशारा इशारा. पण ते गाण्यात म्हटल्यामुळे त्याचं गांभीर्य वाटत नाही. डॉक्टर लोक हुशार असतात. चटणी लोणचं डॉक्टर लोक हुशार म्हणजे पूर्वी लहान मुलाला जर औषध पाजायचं तर सगळं घर त्याच्या मागं धावायचं. ते कडू असतं औषध. मग त्याला सगळ्यांनी मिळून पकडायचा, मांडीवरती हात पाय धरायचे, कोणीतरी नाक दाबायचं, तोंड उघडायचं. कडू आहे ना जिभेला, पण आईला माहितीये, सगळ्यांना माहितीये, पोटात गेलं की ते बरं करणार आहे. मग डॉक्टर लोकांनी काय केलं, कॅडबरी जेम्स सारख्या गोळ्या केल्या, वरून शुगर कोटिंग केलं, पर्पल कलरच्या, येलो कलरच्या. म्हणजे जिभेला गोळ्या गोड लागतात, पोटात जाऊन काम करतात. मग ते दूध पित नाहीत बघा मुलं. मग टीव्हीवरती जाहिरात दाखवतात, प्रोटीन्स विटॅमिन्स असलेले कॉम्प्लॅन, हॉर्लिक्स, बोर्नविटा. काही ढेकळाचं काही नसतं त्यामध्ये. त्यापेक्षा 5-6 चमचे जर लोणी खायला दिलं तर प्रोटीन्स वगैरे वाढतं. त्या मुलांना चॉकलेटचा, स्ट्रॉबेरीचा तो फ्लेवर आवडतो, चव. म्हणून दूध न पिणारा मुलगा आईकडे कप घेऊन येतो दूध दे म्हणून. तसं संत काय करतात, हे तत्वज्ञान, जीव आणि शिव एक आहे, अमुक आहे तमुक आहे, तंतू पट न्याय, घटमृत्तिका न्याय. हे कीर्तनकार म्हणजे काय, पहिल्यांदा 1 तासभर इतका त्रास देतात पुराणिक प्रवचनकार. मुंग्या येतात मेंदूला. पूर्वरंग कोणालाच आवडत नाही कीर्तनातला. आयुष्यातला पूर्वरंगच सगळ्यांना आवडतो, उत्तरंग कोणाला आवडत नाही. आणि काय काय जण फार हुशार, पूर्वरंग संपत आला तरी अजूनही बरसात आहे, गोदरेज डायनं काळं करतात पांढरं झालेलं, अजून पूर्वरंग सुरू आहे असं दाखवतात. सगळं गेलेलं नवीन रोपण करतात. पण मृत्यू चुकवता येतो का? म्हणून ते शुगर कोटिंग भजनामध्ये बाहेरून जाता जाता जरी चांगल्या स्वरामध्ये ते संतांचे शब्द कानावर पडले तर पाठ होतात, बिंबतात आणि कुठेतरी जीवनाच्या अडी अडचणीला काम करतात. हेच जर असं गद्यामध्ये सांगितलं, काळ देहासी आलासी खाऊ, पुन्हा कोण कीर्तनाला यायचं नाही. मृत्यू कोणालाही नकोय आणि त्याच्याबद्दल सांगत बसल्यावर अजिबात नकोय. म्हणून डॉक्टर्स, वैद्य आणि ज्योतिषशास्त्र यामध्ये नियम आहेत, कळला तरी मृत्यू सांगायचा नसतो. बरोबर आहे ना? ज्योतिषशास्त्र आणि वैद्यकशास्त्र, मृत्यू कळला तरी सांगायचा नसतो. मध्ये मध्ये माझं सुद्धा घ्या. एका गावात कीर्तन सुरू असताना इतके फोटो काढायचे एक फोटोग्राफर, असे ते वरती चढून काढायचे, झोपून काढायचे, पण एक सुद्धा दिला नाही अजून बरं का. सांगण्याचं कारण जरा शुगर कोटिंग. परमहंस परिव्राजकाचार्य महाराजांच्या पदसंग्रहातलं पद घेतलंय निरूपणाला, पण त्यांना उपदेश करावा का लागतो, त्याकरता आमची काहीतरी स्थिती झाली आहे ना. डॉक्टरांना का बोलवावं लागतं, काहीतरी बिघडलंय. देव आणि डॉक्टरांच्याकडं बिघडल्याशिवाय आम्ही जात नाही, बरं असताना कोणीच जात नाही. मृत्यू कळला न कळला तरी माणसाला एक विस्मरण असं आहे की तो रमतो. म्हणून म्हणते की घरातलं जर डोळे मिटून आठवलं काय काय आहे तर सगळं नष्ट होणार आहे, वापरणारही नष्ट होणार आहे देह. हा देह म्हणजे मलमूत्राचं भांड आहे. भगवान शंकर सांगतात देवीना,
याच्यामध्ये भरलंय काय? सुंदर त्वचेनं त्याला झाकलाय आणि त्या सुंदर त्वचेनं झाकलेल्या त्वचेला पुन्हा सुंदर दिसण्याकरिता टीव्हीवर बरंच काय काय मिळतं, संतूर मिळतं. ते फार हुशार असतात बरं का. संतूर साबण वापरला की लग्न झालंय का नाही कळत नाही असं ते सांगतात. कोणत्या कॉलेजमध्ये आहे मम्मी करून मुलगी, अरे म्हटलं लग्न झालंय. ते बघितलं आणि मी 2 डझन संतूर आणले. कुठलं काय पांढरच व्हायला लागलं सगळं. अर्धा साबण संपल्यानंतर फेस सुद्धा यायचा बंद होतो. पण जाहिरातीचं म्हटल्यानंतर जरा आम्हाला पटतं. पण त्यांना सांगायचं, आव्हान द्यायचं साबणवाल्यांना, नंबर 1 तुमचे जर साबण इतके चांगले आहेत तर आता IPL सुरू आहे, त्यामध्ये वेस्ट इंडिजचे काही आलेले आहेत, पोलॉर्ड, रसेल, त्यांना तुमची साबणाची सगळी कंपनी घासून काढा आणि गोरे करून दाखवा, तर तुमचा साबण नंबर 1. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी देवासवे अटी घालितोसी. या जगामध्ये इतके रंग आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, जे देहाला तात्पुरतं समाधान दिल्यासारखं वाटतं, पण कालचं आज चालत नाही हो. दुपारी केलेली आमटी 3 तासानंतर विटायला लागते, फेस यायला लागतो, तार धरते, वास यायला लागतो. मग आमचं शरीर कशावर चालतं? 3 तासानंतर विटणाऱ्या अन्नावरती चालतं. फक्त वाटीतली पोटात गेली तिथं विटायला लागते. त्यामुळे त्या अन्नापासून तयार झालेलं रक्त, मांस असा देह 3-3 तासानं म्हातारा होतोय, मृत्यूकडे जातोय. काळ देहासी आला से खाऊ, पण ये जीवनांजली का पाणी समय गये पछतई. नदीमध्ये, नर्मदेमध्ये उभं राहिलं ओंजळवर पाणी हातात घेऊन, एक मंत्र म्हणेपर्यंत पाणी संपलेलं कळतं का ओंजळीतलं? तसं जन्माला आल्यापासून 2024 28 मार्च एवढा कधी झालो कळलं का आपल्याला? स्थिरता नाहीये. ओंजळीतलं पाणी संपून गेल्यासारखं आयुष्य संपून जातं. गुरुचरित्रकारांनी सुंदर दृष्टांत दिलाय. आयुष्य म्हणजे स्वप्नापरी, जैसे पुष्प असे मोगरी, सवेची होय शुष्कवरी, तया परी देह जाणा. पहाटे पहाटे दारातल्या अंगणातल्या मोगऱ्याच्या वेलीला कळी उमलली. सूर्योदय झाल्यानंतर फूल झालं. माध्यान्ह काळी सूर्य डोक्यावरती आल्यानंतर सुकायला लागली. सूर्यास्ताला कोमेजली, रात्री गळून पडली आणि दुसऱ्या दिवशी मातीत मिसळली. दृष्टांत मोगऱ्याच्या फुलाचा. तसा मी सुद्धा जन्माला आलो, वाढलो, अवस्था प्राप्त झाल्या आणि तुझाच आहे शेवट वेड्या, माती सांगते ना. कुठं केव्हा कुठलं गाणं म्हणायचं हे गुरु सांगतात बरं का. आमचा मी करायला गेली तर फजिती होते. ते लग्न ठरवताना नवरा नवरी पसंत करायला थांबले होते आणि सगळं पसंत झालं. मुलीला विचारलं गाता येतं का? येतं. मग म्हण एखादं गाणं. तिनं भावी नवऱ्याकडे बघून हे गाणं म्हटलं, तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी. आता ते कसे राहतात नंतर काही माहिती नाही बरं का. सांगण्याचं कारण, गीतेमध्ये भगवंताने शुभाशुभ परित्यागी, म्हणजे सगळं व्याधी आधी, जन्माला आलं की मृत्यू, मृत्यू झाला म्हणून पुन्हा जन्म, जन्म घेणे तरी वासन, हे सगळे रोग सांगितले. काय उपाय औषध आहे का? नाही. औषध हेच आहे, माणगाव ते गरुडेश्वर, निर्मला ते नर्मदा, जीव ते ब्रह्म, भक्त ते देव आणि वासुदेव ते परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज. तरुण गेले, दत्तमय झाले, त्यांच्याकडेच जाणार ना दत्त पाहिजे तर. हे सगळं आमच्या जीवनाचं अज्ञान पाहिलं आणि अनेक जन्म मिळाल्यानंतर सुद्धा परत त्याच चुका होतात. त्याला विसरतो आम्ही आणि परत जे सगळं देहाच्या पातळीवरती आम्हाला रमायला लावतं
ते परिणामे विषमिव. गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला येही संस्पर्शजाः भोगाः दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुधाः. बुध म्हणजे शहाणे, ज्ञानोबा, तुकोबा, संत, आचार्य, की त्यांनाही देह आहे, पण नतेषु रमते बुधाः, ते रमले नाहीत, ते तरुण गेले. पण आम्ही मात्र देहाला लागतात त्या वस्तूंच्यात रमतो. बरं ते काही एक आहे का? वेदांत सोपा करण्याकरता एक दृष्टांत. सगळे लहानपणी 5 वर्षाचे होतो का नाही? त्यावेळचं जीवन आठवलं तर त्यावेळच्या वस्तू आत्ता वापरतो का आपण? जमाने के साथ चलो. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं चरित्र ज्यांनी लिहिलं ते मालाडचे प्रोफेसर बेलसरी. वारकरी संप्रदायाचे सोनोपंत मामा दांडेकर यांना गुरुस्थानी असलेले गुरुदेव रानडे, ते प्रवचनात महाराजांच्या सारखं सोपं सोपं सांगायचे. ते म्हणाले, काळ बाकी सगळं बदलतं, बदलत नाही, ते एकच आहे. जे सतत बदलतं तो काळ, तेच फक्त बदलत नाही. कळलंय असं समजतो आणि पुढे जातो. जगामध्ये सतत सगळं बदलत राहतं, ही गोष्टच बदलत नाही, बाकी सगळं बदलतं. लहानपणी आम्हाला पाळण्यात घालत होते का नाही? तेवढे होतो म्हणून. आता घालतात का? आता ते जत्रेतल्या मॉल मधल्या पाळण्यात सुद्धा घेत नाही. तुम्ही खाली उपरा, मोडेल. कारण अवस्था प्राप्त झाल्या. 5 वर्षाचे होतो त्यावेळी सगळं वेगळं, 16 वर्षाचे वेगळं, 60 नंतर वेगळं. म्हणून महाराज सांगतात की मनानं जर पुढे गेलं नाही, देह जाणारच आहे वयाप्रमाणे, पण मनानं जर मागे राहिला तर फजिती होते. म्हणून ट्राय टू लिव्ह इन प्रेझेंट, नेव्हर थिंक पास्ट ऑर फ्युचर. कारण टाइम इज अनरियल, काळ फसवाय. अँड द प्रेझेंट टाइम इज डबली अनरियल, वर्तमान काळ तर फार फसवाय. किती फसवाय? 24 ते 31 इंदोरला इथं कीर्तन होणार आहेत. भविष्यकाळ कुठपर्यंत? 23 तारखेपर्यंत. तेव्हाच जाऊ द्या. आत्ता सुद्धा 6 वाजता कीर्तन व्हायचं आहे. भविष्यकाळ झाला. आता बाहेरून कोण आला आणि काय चाललंय विचारलं तर काय म्हणू आपण? व्हायचं आहे म्हणणार का? कीर्तन सुरू आहे, प्रेझेंट टाइम. आणि भैरवी झाल्यानंतर 8 वाजता आपणच म्हणू आजचं कीर्तन झालं. व्हायचं आहे, सुरू आहे, झालं. याला कसा वेळ गेला कळलं का? तसं जन्म झाला, वाढतोय, कळत नाही. म्हणून ज्या वर्तमान काळामध्ये श्वास मिळाले, श्वासे श्वासे दत्त नाम स्मरात्म. 5 वर्षाचे होतो त्यावेळी आमच्या अवतीभोवती सगळं वेगळं. ते बदललं का नाही आम्ही? 1 महिन्यापूर्वी शर्ट घातला तर परत दुसऱ्या महिन्यात नवीन घालतो का नाही? का? लोक हसतील, जुना घातलाय. मग अध्यात्मात आणि जीवनामध्ये आम्ही अनेक जन्म तेच 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 करतो का नाही? तुकाराम महाराज म्हणाले, फजिती वाटत नाही का? किती वेळा जन्मा यावी, किती व्हावी फजित. किती वेळा जन्मा यावी, किती व्हावी फजित. किती वेळा जन्मा यावी, जन्मा यावी, किती वेळा जन्मा यावी. 84 लक्ष. तेवढा वेळ काही म्हणत नाही, घाबरू नका. किती वेळा जन्मा यावी, किती वेळा जन्मा यावी, किती वेळा जन्मा यावी. किती वेळा जन्मा यावी. किती वेळा जन्मा यावी. हवा में उडता जाए. ही कीर्तनातली चाल बर का?
कोणी म्हणेल कीर्तनात सिनेमातलं गायलं, पण माझ्या वडिलांना त्यांचे गुरुजी सांगायचे, मोठ्या बुवांच्या कीर्तनाला संगीतकार नौशाद यायचे, पंडित अभिषेकी बुवा यायचे, पंडित राम मराठे यायचे, आणि उपशास्त्रीयमध्ये सगळ्या प्रकारचं लोकसंगीत सुद्धा अभ्यास करायचे, आणि असा एकच अभंगाची ओळ वापरायचे आमच्या गुरुजींच्या गावात. त्यामुळे पूर्वरंगाचा पहिल्यांदा पूर्ण अभंग घेतला, पण एक धागा पाहिजे तेवढी एवढं. किती वेळा जन्मा यावी, किती भावी फजित, किती भावी फजित, किती भावी फजित, किती वेळा जन्मा यावी, किती भावी फजित, असं तुकोबाने विचारलं. मी असं होतं का? सगळ्यांना संधी मिळते म्हणून दृष्टांत म्हणजे 5 वर्षाचे होतो त्यावेळी आमची खोली असायची का नाही? बाकी विषयांचं जाऊ दे, देहाला जी वापरायचं त्या वस्तूंचा वास यायचा बघा. जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर सगळ्यांनी वापरली आहे, म्हणजे लहानपणी. आमच्या खोलीमध्ये वास यायचा का नाही? 5 वर्षाचे असताना डाबर लाल तेल, वेखंडाची घुटी, फॅरेक्स, जॉन्सन अँड जॉन्सन. वय वर्ष 16, वास बदलले, बॉडी तीच आहे, घर तेच आहे, पण वय वर्ष 16, वास बदलले. आता डाबर लाल तेल, जॉन्सन नाही, मगाशी म्हटल्याप्रमाणे संतूर, फेअर अँड लवली, पॉन्ड्स. इंडिया में क्या चल रहा है? फॉग चल रहा है, फॉग. वय वर्ष 16, फॉग. देह तोच आहे, घर तेच आहे, खोली तीच आहे, वय वर्ष 60, वास बदलले. आता फॉग नाही आणि संतूर नाही, आयोडेक्स, अमृतांजन, वटवागुळ तेल, नारायण तेल, कैलास जीवन. पण जीवनच कैलासाकडे चाललं, कुठला फॉग आणि जॉन्सन. भजना विणकाळ घालवू नको रे, हरी भजना विणकाळ. हरी भजना विणकाळ घालवू नको रे, हरी भजना विणकाळ घालवू नको. दोरीच्या सापा भिवूनी भावा, दोरीच्या सापा भिवूनी भावा, दोरीच्या सापा, दोरीच्या सापा, दोरीच्या सापा भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा. अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा. मालवू नको रे, हरी भजना बीण काळ घालवू नको रे काळ, घालवू नको रे काळ, घालवू नको रे. मी सगळं अज्ञान कळलं. उपाय कोणता? उपाय मूळपद. सदा संतापाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देव पाहिजे, हरी पाहिजे तर संतांच्या चरणांशिवाय पर्याय नाही. मला नरदेह मिळाला, नृदेहम आद्यम. भगवंतांनी सांगितलं तुला काय काय दिलंय. सुलभम, पाप पुण्य समान झालं, सुलभपणाने मिळाला. त्याला ज्ञानेश्वर महाराज देवाचं द्वार म्हणतात. मनुष्य देह देवाची द्वारी उभा क्षणभरी, मृत्यू माहिती नाही म्हणून क्षणभरी. पण देवाचं द्वार म्हणजे पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची मोठ उतरे, येऊ लागती माघारी. मृत्यू लोकी पुण्य अधिक मिळालं की ते भोगण्याकरता स्वर्ग मिळतो. पाप तिकडं नेतो, पण परस्पर तिकडून सुटका नाही. पाप पुण्यानं समान झालं की मृत्यू लोकात नरदेह मिळाला की मनुष्य जन्मच नामस्मरण घेऊ शकतो, कीर्तन भजन करू शकतो, योग यागादी क्रिया करू शकतो. स्वर्गात गेलं तर भक्ती करायला मिळायचं अवघड आहे.
आणि पुण्य भोगून संपलं की परत मृत्यू लोकात यावं लागतं. म्हणून तुमच्या आमच्या देहाला ज्ञानेश्वर महाराजांनी देवाचं द्वार म्हटलं. या देवाची द्वारी उभा क्षण भरी, पण त्यानं जर हरिमुखे म्हटलं तर तेणे मुक्ती चारी साधी येल्या. मारुतीराय याच ते तर नर वानर देहामध्ये. ज्ञानोबा तुकोबा एक पांडुरंगाला तुळशीचं पान वाहिलं की त्यातलंच एक पान ज्ञानोबांना वाहतो. वेगळं मानतो का आपण? नरका नारायण बन जाय अशा मनुष्य देहाला सगळ्या सत्पुरुषांनी किती आम्ही चुकलो तरी जवळ घेतलंय. आणि त्यांनी जे आनंद साम्राज्य उपभोगलं ते आमच्याकरता सोप्या नामामध्ये मिळेल अशी व्यवस्था केली, भजन कीर्तनात. म्हणून आम्हाला कळत नाही आमचं काय चुकतंय तरी त्रास होतो, आणि कळायची वेळ आल्यानंतर विषयच मिटलेला असतो. पेपर हातातून काढून घ्यायच्या वेळी उत्तर सुचायला लागतात 3 तास झाल्यावर. तो पण दोरा बांधायची वेळ येते. तसं आयुष्यात सुद्धा शेवटी दोरा बांधायला घेतला की मग आठवतं, अर नाम घ्यायला पाहिजे होतं, ते घेतलं नाही म्हणून उचलल्यावर श्रीराम बाकीचे म्हणतात. मग याला उपाय सदा संतापाशी जाणे. नामदेव महाराज मागणं मागतात, जेणे तुझे चरणी लागे माझी प्रीती ऐसी देई संगती पांडुरंगा. ज्याच्यामुळे भगवंताच्या नामाची, पालखीची, पूजेची गोडी निर्माण होईल अशांची संगती द्या. आता महाराजांचा हा अभंग, सदा संतापाशी जावे त्यांचे जवळी बैसावे, उपदेश ते न देती परी ऐकाव्या त्या गोष्टी. तेची उपदेश होती तेणे कष्ट नष्ट होती, वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत. शेवटचं चरण काय पहा, वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत. संतांना आम्ही पसंत पडलो तर ते आम्हाला पांडुरंगाच्या पायाशीच नेतात. कष्ट करायला नको आम्हाला, ते तप करतात आणि फळ आम्हाला देतात. कोणतंही ठिकाण निसर्गाच्या ठिकाणी एकांतात असतं बरं का. काही वर्षापूर्वी शेगाव आठवूया, गणपतीपुळे आठवूया, वाडी, अक्कलकोट, काहीही नसतं त्या ठिकाणी. एखाद्या सत्पुरुषांनी तप केलेलं असतं त्यावेळी काहीही नसतं. अटॅच रूम नसतात, बिस्लरी नसते. हे सगळं आम्हाला लागतं त्यामुळे वाढतं बरं का. सत्पुरुष साधना करतात आणि त्या ठिकाणी पादुका निर्माण होतात, शिवलिंग तयार होतं, आणि जो निर्गुण आहे तो सगुण सगळ्यांना मिळावा म्हणून तिथं उपासना पद्धती सुरू होते. पण आम्ही काही साधे आहोत. आम्ही पहिल्यांदा सोय बघतो तिथं काय आहे, गेल्यानंतर झोपायला काय, खायला काय, प्यायला काय. काय काय जणांना क्षेत्रावर सुद्धा प्यायला लागतं बरं का. म्हणजे मी चहा कॉफी बद्दल बोलतो. त्याच्याही पुढचे महाभाग्यवान लोक आहेत. गजानन महाराजांच्या शेगावला सगळ्या क्षेत्रामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं का नाही. पण त्या शेगावच्या सजेशन बॉक्समध्ये, म्हणजे तुम्ही आम्ही गेल्यानंतर तिथं काही वाटलं तर लिहायचं, महाराजांचे परमभक्त अध्यक्ष ते वैकुंठवासी झाले. लहान मुलानं चॉकलेट खाऊन कागद टाकला तरी रागवायचे नाही, स्वतः उचलायचे आणि ठेवायचे. पण एका प्राध्यापकानं स्वतःचा पत्ता, कोणत्या विषयाचा प्राध्यापक, महाराष्ट्रात फार विद्वान लोक आहेत तो, चालतो संत क्षेत्रावरती काही केलं तरी, त्यानं सजेशन बॉक्स मध्ये चिठ्ठी टाकली. हे ऐकताना सुद्धा त्रास होईल, पण समाजातल्या लोकांचंही कर्तव्य आहे क्षेत्रावरती भक्त भाविक म्हणून जाणाऱ्या, की तिथं कोणी जर देवाच्या संस्थेच्या ठिकाणी वाकडं वागायला लागला तर सगळ्यांनी मिळून त्याला विरोध केला पाहिजे. आम्ही फक्त लांबून बघत बसतो, कोणात घोसायला लागले काय, आमचा काय संबंध तो. हे फार हानिकारक आहे समाजाला बरं का.
त्या प्राध्यापकानं स्वतःचं नाव, पत्ता, फोन नंबर घालून लिहिलं, शेगावच्या कमिटीला विनंती, सगळं ओके आहे, देवस्थाननं परमिट रूम सुरू करावं. या प्राध्यापकाची पूजा कशाने करायची असते हो? मोठ्या माणसांनी जर पोराटकी केली तर पोरांना थोराटकी करावी लागते. कृष्णांनी सगळ्यांना शिकवला का नाही धडा? त्यामुळे संतापाशी गेल्यानंतर काहीतरी फरक पडतो. पण काय काय जणांच्या अनेक जन्माचं पाप एवढं असतं, पुण्य फळाला आल्यानंतर दत्तगुरु दिसतात का नाही? माझे पुण्य फळा आले, आज दत्तगुरु पाहिले. नाण्याची दुसरी बाजू, काही लोकांचं पाप फळाला येतं आणि त्याचा परिणाम काय? पुंडलिक वरदा हरिमी असं म्हटलं की काय काही जण चवताळतात, बंद करा जरा, आवाज बारीक करा, असं म्हणतात का नाही उत्सव सुरू असताना. नाम घेतलं, भजन कीर्तन सुरू झालं, आरती सुरू झाली की काही लोकांच्यात पिशाच्य संचारायला लागतात. ओळखायचं यांचं अनेक जन्माचं पाप फळाला आलंय बरं का. म्हणून राम मंदिराला विरोध करायचा, काशीला विरोध करायचा. ओळखायचं हिरण्यकश्यपूच्या जातीतली, कंसाच्या कुळातली, रावणाच्या कुळातली. काय घाबरू नका, माझं नाव सांगा, आवडलं तर तिथं आनंदाने व्यक्त व्हायचं. सदा संतापाशी जावे, फक्त निर्गुणाचा परमात्मा मला दिसावा आणि चमत्कार घडावा याकरता नव्हे. थोरले स्वामी महाराज सुद्धा माणगाव ते गरुडेश्वर जाताना सगळ्यांचं पाप ताप दैन्य सगळं मिटवत मिटवत गेले आणि भगवंताची उपासना सगळ्यांना देत गेली, की ज्याचा परिणाम आमच्या जीवनावर होईल. अनेक जन्म काम राहिले ते संतांच्या दर्शनानं होतं. काय शब्द आहेत बघा, सदा संतापाशी जावे आणि काही करायचं नाही, त्यांचे जवळी बैसावी. घाई नाही करायची, लगेच उपदेश द्या म्हणून स्पष्ट शब्द आहेत. उपदेश ते न देती परी ऐकाव्या त्या गोष्टी, तेची उपदेश होती तेणे कष्ट नष्ट होती. आता याचा अनुवाद जणू काही आहे असा एक श्लोक आहे. संत सदाभिगंतव्य, संत सदाभिगंतव्य यद्यप्युपदिशन्ति नौ, याही स्वैर कथास्तेषां उपदेशाः भवन्तु ते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. देव पाहिजे ना, मग सदा संतापाशी जावे. सुख समाधान आनंद पाहिजे, तळमळ अशांती राग नाहीसा व्हावा, सदा संतापाशी जावे. जन्माच्या आधी काय होतं, मृत्यूनंतर काय असेल आणि जन्म ते मृत्यू काय पाहिजे, सदा संतापाशी जावे. नाम कसं घेऊ, सदा संतापाशी जावे. गुरुप्राप्ती कशी होईल, सदा संतापाशी जावे. अध्यात्मात काय पाहिजे, काय नको, काय चुकतं, काय बरोबर, सदा संतापाशी जावे. मनशांती पाहिजे, सदा संतापाशी जावी. मनशुद्धी पाहिजे, सदा संतापाशी जावी. असं आम्ही नाही म्हणत. ज्ञानेश्वर महाराजांनी काही गोष्टी अशा स्पष्ट ठेवल्या शंकरांच्या सारख्या. संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांची संगती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती. आकळावा श्रीपती येणे पंथे, आकळावा श्रीपती येणे पंथे, येणे पंथे संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांची संगती. संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणेची पंथे. संतांची उपास्य देवता वेगळी असली तरी धागा एकच आहे. अनेक मार्ग परमेश्वराकडे जातात, गोंधळ होतो लोकांचा. काय करू?
मग काय काय मार्ग आहेत? कोणी म्हणालं देवाबद्दल काही जण तर्क करतात, तिकडं अजिबात जाऊ नका. तर्क हा परमेश्वरापर्यंत पोहोचला नाही, पोहोचत नाही आणि पोहोचणार नाही, म्हणून त्याला अमान्य केलं. तर्को प्रतिष्ठा अप्रतिष्ठित. कारण तर्क हा अंदाज बांधतो असावा आणि नसावा. जोपर्यंत प्रत्यक्ष गोष्ट पाहिली नाही तोपर्यंत असावं नसावं म्हणतो का नाही? आळंदी बघितली का तुम्ही? ज्यांनी बघितले नाही ते म्हणतात ते पुण्यापासून इतके किलोमीटर असावं, तिथं असावं नसावं नको. तुम्ही बघितलं? हा, आम्ही बघितले. मग सांगा. तो लगेच डोळे मिटून सांगायला लागतो, ठामपणा येतो. तसं तर्कानं जाता येत नाही. ती लहानपणी गोष्ट होती का नाही? 5 आंधळे होते आणि गावाच्या बाहेर गेल्यावर ते कोरून ठेवलेली मूर्ती होत्या, त्यात हत्ती होता. मग हत्ती शब्द ऐकून आहेत, फार मोठा असतो वगैरे वगैरे. बघायचा प्रश्न नाही, डोळेच नव्हते. तर्क कसा लंगडा आहे बघा, अप्रतिष्ठित. त्याला अध्यात्मात मान्यता नाही. पण तरी काही जण तर्कटपणा करतात, म्हणजे तर्कानं जातात. तो भाग वेगळा. ते 5 जण गेले, गोष्ट वाढवत नाही. एक आंधळा गेला, त्यानं त्या हत्तीच्या मूर्तीच्या पायाला मिठी मारली, चाचपलं. तो म्हणाला, ज्या अर्थी मी देवळात जातो आणि तिथं मला खांबाला टेकून बसवतात, तो बसताना उठताना मी खांब हातात धरून बसतो, उठतो. हत्ती देवळातल्या खांबासारखा असावा. त्याला जसा अनुभव आलाय तसा हत्ती देवळातल्या खांबासारखा. एकट्याला हाताला कान लागला, तो म्हणाला सुपासारखा असावा. एकाला शेपूट हातात लागलं, तो म्हणाला केरसुणी सारखा. आता हत्ती कसा आहे आपल्याला माहिती आहे, आम्ही हसू ना त्यावर. त्यामुळे देवाबद्दल माहिती नाही तरी काही काही जण लोक बोलतात असं असावं तसं असावं. तर्को प्रतिष्ठा श्रुतयोपि भिन्ना. श्रुती वचन म्हणजे प्रत्येक वेदाच्या अनेक ऋचा आहेत, हजारो. त्या प्रत्येक ऋचेमध्ये भगवंताचं रोज नवीन वर्णन केलं. पण ते म्हणाले की आज आम्हाला असा दिसतो, उद्या तसा दिसतो. त्या श्रुती म्हणाल्या न इति, एवढाच नाहीये. तो एवढाच नाहीये. वेद अनंत बोलिला, अनंत बोलिला, पण अर्थ इतुकाची जाणीला. विठोबाला शरण जावे, निज निष्ठे नाम गावी. श्रुती नेती नेती म्हणजे न इति न इति, रोज आम्हाला तो नवा दिसतो. त्यामुळे श्रुती वचन भिन्न आहे. ते सूर्याला देव म्हणतात, पाण्यामध्ये ब्रह्मतत्व आहे म्हणतात, रूपानं सगळं वेगळं आहे. माती आणि पाणी दोन्ही ब्रह्म आहे का नाही? पण माणूस ज्या संगतीत राहतो तसा बघतो. जळ हे एक ब्रह्म आहे, माती सुद्धा ब्रह्म आहे. पण दोन्ही जर दारात एकत्र आलं आणि चिखल झाला, काय चिखल करून ठेवलाय म्हणतो. अरे, आणि हे जर संतांची संगती असेल, तो चिखल घेतो आणि सुंदर गणपतींची मूर्ती करतो आणि त्याला परब्रह्म म्हणतो. संतांच्या स्पर्शानं सगळीकडे ब्रह्म दिसायला लागतं. ज्ञानेश्वर महाराज काय बहार करतात बघा. संतांची कृपा झाली की ते परब्रह्म अंगणात नाचायला लागतं, खेळायला लागतं. जो देव कठीण आहे, निर्गुण निराकार आहे, अदृश्य आहे, सापडत नाही कशानंही, तो इकडं तिकडं दिसायला लागतो. कसा? मी एकटा नाही गाणार, सगळे गा बर का माझ्या बरोबर. कारण हा अभंगच असा आहे. संत संगे ब्रह्मानंदू झाला, हो संत संगे ब्रह्मानंदू झाला. म्हणा. संत संगे ब्रह्मानंदू झाला, हो संत संगे ब्रह्मानंदू झाला.
हरी आला रे हरी आला, हरी आला रे हरी आला. तो हरी आला तर मी एकटा कशाला आनंद घेऊ, सगळे घेऊया ना. हरी आला रे हरी आला. किती संत संगे संत संगे संत संगे ब्रह्मानंदू झाला. हरी आला रे हरी आला, हरी आला रे हरी आला. हरी येथे रे हरी तेथे रे, हरी येथे रे हरी तेथे रे, हरी येथे येथे हरी तेथे तेथे, हरी येथे रे हरी तेथे रे. हरी वाचुनी नदी सेरी तेरे, हरी वाचुनी नदी सेरी तेरे. संत संगे हो संत संगे संत संगे ब्रह्मानंदू झाला. हरी आला रे हरी आला, हरी आला रे हरी आला, हरी आला रे हरी आला रे, हरी आला रे हरी आला. माऊलींनी सांगितलं की अवघड सगळं नष्ट होतं आणि सगळं सोपं वाटायला लागतं. संत संगी ब्रह्मानंदू झाला, हरी आला रे हरी आला. तो कबीराचे शेले विणतो, जनाबाईचं दळण दळून गोधडीत घेऊन जातो, दामाजींची हुंडी भरतो. म्हणून संतांचे संगती मनोमार्ग गती. पण वेदांच्या तर्काच्या सगळ्या आधारानं जाताना सगळ्यांना जमेल असं नाही. कारण वेदातल्या ऋचा प्रत्येक ठिकाणी वेगळं सांगतात. याचा अर्थ दोष आहे असं नाही, आम्हाला झेपत नाही. ऋषींच्या मार्गाने जावं. आता प्रत्येक ऋषींना जो अनुभव आलाय तसे संप्रदाय तयार झाले. नैको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम. कुणी योगानं जातो, कुणी हिमालयात जातो. सगळ्यांनी एकच करून चालेल का? सगळ्यांनी एकच करायचं नसतं आणि एकट्यानं सगळं करायचं नसतं. तेव्हाच सार्वजनिक काम व्यवस्थित होतं असं संत सांगतात. घरामध्ये सुद्धा सगळे वेगवेगळी नाती असतात. सगळ्यांनी एकच काम करत बसून चालतं का? आणि एकट्यानं सगळं करून चालत नाही. आणि असं चाललं ना तर घर छान चालतं. कॅलेंडर लावावं लागत नाही. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. सगळ्यांनी एकच करत बसलं तर प्रपंचही व्हायचा नाही आणि एकट्यानं सगळं करताना कसं काय काय व्हायचं? मग भांडणं होतात. पण एक घर असं होतं, त्या घरातून कायम हसायचे लोक, हसलेले आवाज यायचे. शेजारच्याला राहावलं नाही. म्हटलं काय आमच्या घरी काय भांड्याला भांड लागतं, वाद होतात, तुमच्या घरी सतत हसत कसे काय असतात? का चला हवा येऊ द्या बघता सारखी. ते विचारतात हसताय ना? त्या नवऱ्यानं सांगितलं रहस्य आनंदी घराचं, गृहस्थ आश्रमाचं. आमच्या घरात सारखे हसल्याचे आवाज येतात. याचं कारण बायकोनं नियम केलाय की कामं वाटून घ्यायची. म्हणजे कशी? 50-50%. नवऱ्यानं 50%, बायकोनं 50%. पण समजावून फोडून सांगा. तो म्हणाला स्वयंपाक मी करायचा, बायकोनं जेवायचं. मी इंदोर मधलं सोडून सांगतोय. मी पाणी भरायचं, तिनं उपसायचं. मग हसण्याचे आवाज कसे येतात? आणि तिच्या मनाविरुद्ध झालं तरी ती रागावते आणि बोलत नाही, लाटणं फेकून मारते. पण मग हसायचे आवाज कसे येतात? काय रहस्य सांगितलं, सिक्रेट बघा. लाटणं फेकल्यावर नेम लागला तर बायको हसते आणि चुकवला तर नवरा हसतो.
त्याला काही गृहस्थाश्रम म्हणायचा ही शोभा. पण आपल्या सगळ्यामध्ये संत आले की घर सुद्धा मंदिर होऊन जातो. नाथांचा प्रपंच नव्हता का? अजून वाडा आहे. जिथं भगवंतांनी पाणी भरण्याचं काम केलं ते नाथ काही हिमालयात नाही गेले. सगळी नाती गोती सांभाळून भगवंताला प्राप्त करणारे ठरले. असे संत आहेत. ज्ञानेश्वर महाराज पाया आहे. नाथ महाराज ध्वज धरणारे आहेत. तुकाराम महाराज कळस आहेत. इमारत फळाली संत कृपा झाली. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवाल. ही इमारत अशी आहे. संतांनी बांधलेली इमारत आहे हो ही. सांगण्याचं कारण ऋषींच्या उपासनेप्रमाणे त्यांचा अनुभव, त्यांचे अनुयायी, तिथून संप्रदाय पंथ तयार झाली. आम्हाला सोपा मार्ग पाहिजे ना. सदा संतापाशी. परवा उल्लेख झाला की धर्माच्या तत्वानं जावं तर धर्माचं तत्व फार गुई आहे. भाद्रपद चतुर्थीला गणपती आणायला गेलो, मूर्ती आणायला, की सगळं चेक करतो का नाही. जानवा आहे का, उंदीर काढलाय का, नसेल तर परत आहो म्हटलं उंदीर काढायचं राहिलाय. एवढं उंदराला मानतो का नाही. पण गणपती झाला तर पुन्हा रॅट किलर घालतो, उंदीर फार झालेत म्हणून. म्हणजे उंदीर मारायचं औषध. धर्मसत्यत्व निहितं गुहायाम. हा पहाटे गार पाण्यानं आंघोळ करतो, जपाची माळ घेतो, मुक्त होण्याकरता भगवंताला सांगतो सोडव सोडव. आणि आता पुढची वैशाख पौर्णिमा येते. वैशाख नव्हे, ज्येष्ठ. आणि याची बायको वडाच्या झाडाकडे जाते आणि त्या धाग्यानं गुंडाळून सांगते 7 जन्म मला हाच मिळू दे. तो सांगतो सोडव. ही म्हणती 7 जन्म मिळू दे. धर्मस्य तत्व निहितं गुहायाम. जाता 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 बागेमध्ये एक बेडूक होता. तिकडून साप आला आणि बेडकाला सापानं गिळायला सुरुवात केली. मागचे 2 पाय पकडलेत, अजून जिवंत आहे. मी कीर्तनकार ना, त्यामुळे फार गुह्य सगळं. धर्माच्या बाजूनं जावं. सापाला जर दगड मारावा तर जेवल्या पानावरून उठवू नये, त्याचं भक्ष आहे, पाप लागेल. धर्मस्य तत्व निहितं गुहायाम. आणि हा विचार करून जर सोडला तर सगळ्यात प्राणदान महत्वाचं. बेडकाला वाचवलं पाहिजे. आता ही पुस्तकं ढुंडाळून माझा नियम लागेपर्यंत तो गिळून जायचा साप कुठतरी. त्यामुळे धर्माच्या तत्वानं सगळं सुटत नाही हो. म्हणून सदा संतापाशी जावे. महाजनो येन गतस्स पंथाः. माधवनाथ महाराज यांच्या पायाजवळ जे आले ते तरले. त्यांनी सांगितलंय का प्रपंच टाका, आई वडिलांना वाऱ्यावर सोडा, लहान मुलं चोच दिले चारा देतील, सगळं सोडा आणि आमच्या मठात येऊन बसा, असं कोणी सांगितलंय का? असं जर कोणी सांगत असतील तर ते बोके बरं का. पण संत कधी त्रास देत नाही. तो गोंदवलेकर महाराज यांच्या सोप्या शब्दात बोलायचं तर देह प्रपंचाकरिता आणि मन रामाकरिता. उपदेश ते न देती परी ऐकाव्या त्या गोष्टी, तेची उपदेश होती तेणे कष्ट नष्ट होती. वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत. याला दृष्टांत म्हणून एक चरित्र म्हणजे कथाभाग गाण्याकरिता मूळ पद घेतो. सदा संतापाशी जावे, सदा संतापाशी जावे. सदा संतापाशी जावे, सदा संतापाशी जावे. जबडी बैसावे, त्यांचे जबडी बैसावे. सदा संत
संतापाशी जावे संतापाशी जा